गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याने नक्की ऐकावं कशाचं बरं? मनाचं ऐकावं की जनाचं ऐकावं? बघा, आपण मनाचं सुद्धा ऐकतो, कधी कधी जनाचं सुद्धा ऐकतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मनाचं ऐकतो तो भगवंतापर्यंत कधी पोचत नाही। असं का म्हटलं असावं बरं? कारण हे मन आहे ना, हे मन शुद्ध राहिलेलं आहे का बरं? कारण या मनामध्ये रोज किती वाईट विचार येतात, किती वाईट विचारांनी हे मन भरलेलं असतं। म्हणजे तुमचं मन सात्विक होण्यासाठी जर उपासना जर तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असेल ना, जर रोज श्रवण घडत असेल, हरिपाठ कीर्तन श्रवण निरूपण या सर्व गोष्टींमध्ये तुमचं मन पवित्र होत असेल, तर तुमचं मन आहे ना, ते निश्चित चांगल्या स्वरूपाचं आहे। पण हल्लीच्या काळामध्ये तसं घडतं का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनाना कळे ना ढळे रूप जाचे, तुझे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संगणी संग दोणी नसाहे। म्हणजे काय बरं? म्हणजे ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंताचं स्वरूप आहे ना, या मनाला कधीच आकलन करता येत नाही। तो सर्वोत्तम नक्कीच आहे। त्याचं ध्यान आहे ना, ते अभिन्नपणे करावं, म्हणजे निरंतर केलं पाहिजे। म्हणजे खुणेनं त्याचे स्वरूप सांगायचा प्रयत्न करावा, तर दृष्टांत अपुराच पडतो ना। तो एकमेव अद्वितीय आहे, तेथे संग आणि निसंग आहे ना, या गोष्टीच पुरत नाही। पण तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, भगवंतावर शोक घेत असतो की या जगामध्ये भगवंतच नाही, या जगामध्ये असं काहीच नाही। मग तो दुःखामध्येच बुडून जातो ना। समर्थांनी बघा, समर्थांच्या शिष्य मंडळीमध्ये आहे ना, सर्व प्रकारचे शिष्य होते। समर्थांचं एक वैशिष्ट्य होतं, समोरचा मनुष्य ज्या पातळीवर बोलेल ना, ज्या पातळीवरचा असेल, त्या पातळीवर जाऊन त्याला समजावून सांगत असत। जसे की एखाद्याचं लहान मन असेल की लहान मुलासारखा तो वागत असेल, तर त्याला त्या पद्धतीने समजून सांगत। एखादा चाणक्य असेल, तो ज्ञानी असेल, तर त्याला ज्ञानी मनानं त्याला समजून सांगत असत। बघा, समर्थांची उपदेशाची भाषा होती ना, ती अत्यंत साधी आणि सोपी होती। एकदा बघा, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की एकदा धोंडीबा नावाचा शिष्य होता ना, त्या शिष्यानं समर्थांना विचारलं, महाराज, माझ्या मनाची उन्मणी अवस्था कधी होईल बरं? कशी होईल बरं? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं, धोंडीबा, तू मनाचं अजिबात ऐकू नकोस। म्हणजे तुझ्या हवे तसं होईल, तुझ्या मनात जी गोष्ट आहे ना, ती नक्कीच घडेल, पण तू मनाचं अजिबात ऐकू नकोस। धोंडीबाने ते ऐकलं आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला। आता घरी जावं असं त्याच्या मनामध्ये आलं, पण समर्थांनी तर सांगितलं की मनाचं तू ऐकू नकोस, म्हणून त्यानं घरी जायचं नाही असं ठरवलं। मग परत मनात आलं की रानात जावं, पण मनाचं ऐकायचं नसल्यामुळं रानात सुद्धा जाता येईना।
धोंडीबाच्या लक्षात आलं की मनात परस्पर विरोधी विचार येत राहतात. अशा वेळी नक्की करावं तरी काय? एकदा वाटतं घरी जावं, एकदा वाटतं घरी जाऊ नये. मग मनाचं ऐकायचं नाही म्हणजे काय? धोंडीबाच्या लक्षात आलं ना की मनात सतत विचार येत राहतात, त्या ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडीबानं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा जप आहे ना तो निरंतर सुरू केला. मनातल्या मनामध्ये तो जप ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून 72 तास जप करत राहिला. आणि 72 तासानंतर त्याच्यात ती मनाची उन्मणी होती ना ती अवस्था झाली. अगदी सोप्या आणि शब्दात समर्थांनी उपदेश केला आहे आणि अत्यंत श्रद्धेनं त्या धोंडीबानं सुद्धा ते ऐकलं आणि त्याचं भलंच झालं ना. म्हणजे ही मनाची उन्मणी अवस्था आहे ना ती म्हणजे ईश्वररूपी मिळून जाणं. अध्यात्मामध्ये श्रद्धा जर असेल ना तर लगेच काम होतं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही अवस्था निर्माण कधी होईल बरं? जेव्हा हा अहंकार रूपी राक्षस आहे ना तो आपल्या पूर्ण जीवनातून निघून जाईल. म्हणजे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हा देहाचा अहंकार वाढला ना म्हणजे तुमच्या जीवनातील तुमचे पुत्र आहे, मित्र आहेत, स्वकीय आहे, स्त्रिया आहेत, यांच्या मोहामध्ये मन गुंतून पडतं. म्हणजेच म्हणून दृढ निश्चयानं हे अज्ञान दूर करावं. अभ्यासानं अज्ञान दूर केलं पाहिजे ना, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म होण्याची चिंता दूर होईल. त्यासाठी नेहमी संतांची संगत धरायला हवी. पण आपल्या जीवनात मात्र संगत व्यवस्थित असते का बरं? कधीच नसते. आपण नेहमी वाईटाची संगत धरतो. मग बघा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना की मनुष्याला हा नुसता वाईटाचा स्पर्शसुद्धा आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. म्हणून मनुष्याची संगत आहे ना ती सुद्धा चांगली असायला हवी. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये एवढी वाईट अवस्था निर्माण होते ना. बघा आपल्या जीवनामध्ये आपला शत्रू कोण असतो बरं? आपल्या जवळचाच असतो ना. आपल्या जवळची घरातील व्यक्ती असेल ना तर आपल्याला त्रास देत असते. कधी कधी एवढा त्रास होतो की असं वाटतं घरातून निघून जावं. आणि ते शक्य असतं का बरं? बऱ्याच वेळा होतं काय की बाहेरची व्यक्ती नाही तर घरातलीच लोक आहेत ना आपल्याबरोबर दुश्मनासारखे वागू लागतात. आपण कितीही त्यांच्याशी चांगले वागलो ना तरीही ते आपले अवगुण काढून आपल्याला सतत टॉर्चर करत राहतात. सतत आपल्याला कमी लेखत असतात. आपण मूर्ख आहोत, आपण आपला काहीही उपयोग नाही, अशा कोणत्या ना कोणत्या कारणानं आहे ना ते आपल्याला सतत त्रास देत असतात. अशा वेळेला आपल्याला ना घरात थांबावंसं वाटतं आणि समोरील व्यक्तींचं तोंड पाहावंसं वाटतं. खूप आपल्या जीवनाची चिडचिडच होते ना. या मनाचा मानसिक त्रास वाढतो. आपल्या मनावरचा ताबा सोडला जातो. मग घरामध्ये वादविवाद सुरू होतात ना, कलह निर्माण होतो आणि घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जातं. कुटुंबामध्ये फूट पडण्याची शक्यता असते आणि आपल्या मनावरचा ताबा सुटल्यानं बऱ्याच विपरीत गोष्टीसुद्धा घडू लागतात. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपल्याच घरातील व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि ती व्यक्ती मूर्ख असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या कोणत्याही भावना अजिबात कळणार नाही. तुम्ही विचार करत असाल की ह्या व्यक्तीला दुसऱ्याच्या जीवनात त्रास झालेला सहन कसा होतो बरं? पण त्यांची सवयच झालेली असते ना. तुम्ही कितीही संयम बाळगलात ना तरी तुमची कोणतीही ट्रिक
त्यांना जवळ करण्यासाठी वापरली तरी लोकांना त्याचा काहीच फरक पडणार नाही. त्यामुळं अशा लोकांना आहे ना आपण इग्नोर करायला हवं. हा एकच उत्तम मार्ग आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती मूर्ख असतो का बरं? अजिबात नाही. प्रत्येक व्यक्ती समजूतदार असतो का बरं? अजिबात नाही. पण त्यातल्या त्यात काही वाईटसुद्धा असतात. म्हणून वाद न घालता घरातील त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसं हँडल करायचं ना ते न भांडता त्याचं उत्तर द्यायचं. कसं उत्तर द्यायचं तर त्या प्रश्नांचं आज उत्तर आहे ना आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सहनशीलता ठेवा. बघा ही सहनशीलता आहे ना आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा होतं काय घरातील व्यक्ती त्रास देऊ लागल्या ना तर त्यांना हँडल करणं खूप अवघडच होऊन जातं ना. कारण आपण आपल्याच व्यक्तीला आपल्यापासून दूर नाही करू शकत. त्यांना आपण इग्नोर नाही करू शकत. पण अशा वेळी वाद न घालता संयम बाळगा. शांत राहा. सहनशीलता ठेवा. नुसता संयम बाळगून काहीही होणार नाही. तर समोरच्या व्यक्तीला आहे ना आपल्यामुळं का त्रास होत आहे ती व्यक्ती आपल्याला का त्रास देत आहे हे जाणून घेण्याचा प्रथम प्रयत्न करा. शांत एकांतात बसा. त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा की तुमचं असं कोणते गुण आहेत की जे त्या व्यक्तीला खटकत आहेत. असा कोणता प्रॉब्लेम आहे की ज्यामुळं त्या व्यक्तीला तुमच्यामुळं त्रास होत आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि आता त्या व्यक्तीचं तुम्ही लगेच मन जिंकू शकणार नाही. थोडा वेळ लागेल पण नक्कीच त्याचं मन जिंकेल. नाण्याला दोनच बाजू असतात ना. म्हणून म्हणतात तसं काहीतरी स्वतःला त्रास न करता संयम बाळगून त्या व्यक्तीशी मन मोकळेपणानं बोलून घ्या. थोडं शांत राहा. या संयमानं बऱ्याच गोष्टी जिंकता येतात. जर समोरील व्यक्ती तुमचं काहीच ऐकत नसेल तर या संयमानं आहे ना ही वेळ देखील निघून जाईल आणि चांगली वेळ यायला वेळ लागणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी त्या धोंडीबाला सांगितलं होतं की तू मनाचं ऐकू नकोस, तुझी वेळ चांगली येईल. आणि त्याची आलीसुद्धा ना. म्हणून त्यानं नामस्मरण चालू केलं. म्हणजे नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे ना सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली जातात. नाहीतर तुमच्या जीवनामध्ये अहंकार असेल, तुम्ही कितीही मोठे विद्वान असाल तरी त्याचं अहित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तो अधोगतीचं प्राप्त होईल. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जणीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडोनी राहे. म्हणजे मोठमोठे विद्वान जरी होते ना ते अहंकारामुळं या आत्मकल्याण साधू शकले नाही. त्यांच्यापेक्षा विद्वान कोण होते, परंतु अहंकारामुळं ते शेवटी ब्रह्मराक्षसच झाले ना. म्हणून हे मना या विद्वत्तेची घमेंट सोडून दे. तू अहंकारी बनू नकोस. ही क्षणिक संपत्ती आहे ना कधी रसातळाला जाईल तुला सुद्धा कळणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये पुढे वर्णन केलेलं आहे. हरी नामणे मस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. तया रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरूपी. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. या रामनामामुळं आहे ना या सेतुबंधनाचे प्रसंग या पाषाणात तरंगू लागले. म्हणजे या नामामुळं अनेक मनुष्याचा उद्धार सुद्धा झाला. ज्याला वाटतं की नामामुळे काय होणार आहे
तो मनुष्य पापीच असतो ना, तो मुखाने कधी रामनाम घेत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे बघा, जेव्हा या समुद्राच्या त्या साईडला जायचं होतं ना, तेव्हा सर्व वानरसेना होती. पण ज्या दगडांवर राम लिहिलं ना, ते दगडसुद्धा तरू लागले. म्हणजे रामनामामध्ये किती शक्ती आहे ना, ती समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे. तसं आहे ना, या कलियुगातल्या मनुष्यानं सुद्धा हे रामनाम घ्यायलाच हवं ना. बघा, आपण पुढे पाहूया. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी घरामध्ये एकोबा नसेल ना, घरामध्ये अवदसेचं साम्राज्य पसरलं असेल, कुटुंबातील लोकांमध्ये एकोपा राहिला नसेल, मनमिळाऊपणा राहिला नसेल ना, संभाषण राहिलेलं नसेल, तर घरातील वातावरण आहे ना, ते नकोसं वाटायला लागतं. बघा, तुमच्या लक्षात असू द्या, आपण इथे पाहत आहोत की जेव्हा घरातील माणसंच आपल्याला त्रास देतात ना, तेव्हा नक्की आपण करावं काय? बघा, तेव्हा त्या घरातील ते वातावरण आहे ना, ते आपल्याला नकोसं वाटावं लागतं. त्यातच समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देऊ लागला ना, तर मन अस्वस्थ होतं, घरामध्ये अजिबात मन लागत नाही. अशा वेळी मनुष्यानं आहे ना, ध्यान करावं. जेव्हा तुम्हाला मनाचं ऐकायचं नाही ना, मग तेव्हा एकच पर्याय उरतो, तेव्हा म्हणजे ध्यान करणं. जर तुम्ही मनाचं ऐकायला गेलं ना, तर तुमच्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा येऊ शकतात. म्हणून मनाचं अजिबात ऐकायचं नाही. भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जायचं. म्हणजे आता मी असं म्हणत नाही की जय सद्गुरू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचं तुम्ही ध्यान करा. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा नक्कीच असेल, तुम्हाला त्या देवाची ध्यानधारणा करायचं आहे. म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप आहे ना, तुम्ही नक्कीच सकाळ संध्याकाळ करा. या मंत्रामध्ये खूप ताकद आहे. रोज सकाळी उठल्यावर ज्यावेळी कुटुंबातील लोक घरात असतात ना, त्यावेळेला तुम्ही मोबाईलवर सुद्धा भगवंताचं नामस्मरण सुरू ठेवू शकता. एखादे शांत भजन सुरू ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आहे ना, निरंतर मोबाईल्सवर सुरू ठेवा. या मंत्रानं देखील आहे ना, मन शांत होण्यास अतिशय मदत होते. घरामध्ये सतत परमेश्वराचं नाव आपल्या कानावर जेव्हा पडतं ना, तेव्हा भरपूर ऊर्जा निर्माण होते. कितीही व्यक्ती कठोरा जरी असली ना, तरी त्या व्यक्तीमध्ये बदल नक्कीच होतो. ज्या व्यक्तीचा तुम्हाला चेहराही बघावा असं वाटत नाही, जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देते, त्या व्यक्तीमध्ये देखील बदल होईल आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण होऊन कुटुंबामध्ये एकोपास निर्माण होईल ना. आता तिसरी गोष्ट म्हणजे समोरच्याला माफ करायला शिका. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की समोरचा आपल्याला एवढा त्रास देतोय तरीसुद्धा त्याला माफ करायचं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमचा राग महत्त्वाचा असेल ना, तर त्या व्यक्तीला कायमचं दूर करा. आणि ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीवरील राग दूर करा. म्हणजेच त्या व्यक्तीला तुमच्या संयमाच्या आधारे तुमच्या प्रेमानं माफ करायला शिका. आता माफ करणं म्हणजे मोठ्या मनाचे किंवा समंजसपणाचे लक्षणच आहे ना. आपलीच व्यक्ती आपल्यालाच त्रास देते, याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी वादविवाद नक्कीच झालेला असणार आहे. जरा खोलवर विचार करा. त्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. बरीच नाती जीवनामध्ये गैरसमजामुळे तुटतात ना, आणि या गैरसमजामुळे ती व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये संशय निर्माण असेल. त्या व्यक्तीशी तुम्ही स्पष्टपणे बोलून घ्या की तुम्ही मला असे का त्रास देता बरं. स्पष्ट वक्तेपणामुळे आहे ना, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होत नाही. समोरील व्यक्ती तुम्हाला त्रास देत असून देखील तुम्ही त्याच्या सर्व चुका माफ करून त्याच्याशी नातं ठेवलं ना, तर तुमचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक बनेल. कुटुंबामध्ये तुमचं वर्चस्व टिकून राहील. म्हणून माफ करायला शिका.
पुढची गोष्ट म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला दूर करणं तर अशक्यच असतं. त्यामुळं अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या संयमानं आणि सहनशीलतेनं त्याला माफ करण्याच्या या सवयीनं घरातील वातावरण आहे ना ते सकारात्मक होण्यास नक्कीच मदत होणार असते. तुमचे विचार बोलण्याची पद्धत आहे ना नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. सकारात्मक बोलणं या अशक्य गोष्टीलाही शक्य करत असतं. आपण जे बोलतो, आपण जसं वागतो तसंच आपण बनत असतो. आपण सतत निगेटिव्ह बोलत रडत बसलो तर आपल्या आयुष्यात आहे ना दररोज काही ना काही वाईटच घडणार आहे. आपण जर रोज चांगले बोललो तर समोरील व्यक्तीविषयी नेहमी चांगलेच विचार केले पाहिजेत. म्हणून अवगुण न पाहता चांगले गुण पहा, तर एक ना एक दिवस आहे ना ती त्रास देणारी व्यक्ती देखील तुम्हाला चांगली वाटू लागेल. घरामध्ये झालेल्या वादामधल्या या लहान सहन गोष्टी आहेत ना त्या मनामध्ये कधीच ठेवू नका. ज्या त्या वेळेला काही गोष्टी विसरायला शिका. अशा गोष्टी मनात ठेवल्या तर आपलं मन अशांत होणार असतं. म्हणूनच समोरच्या व्यक्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही. म्हणून आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायला शिका. रोज सकाळी उठल्यानंतर अंतर मनाला सांगायचं आज मी चांगलं वागणार आहे आणि मला त्रास देणारी व्यक्ती माझ्याशी खूप छान वागत आहे. रात्री झोपताना हे देखील हीच सूचना मनाला द्यायची. तुमचा दिवस नक्की चांगला जाईल. ती त्रास देणारी व्यक्ती आहे ना खरंच तुमच्याशी चांगले वागू लागेल. तुमचे दिवस नक्कीच बदलतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःमध्ये आपण बदल करायला हवा. जरा आपण त्याच्या त्रासामुळे रोज रडत बसलो तर आपलं जीवन सुधारणार आहे का बरं? अजिबात नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं ना की माझी काहीच चूक नाही, पण असं अजिबात नसतं. प्रत्येकाच्या वागण्यामध्ये काही ना काही चुकीचं नक्कीच असतं. तुमच्या बोलण्यातून काहीच चुकीचं बाहेर पडत असतं किंवा आपली तीव्र सूर आहे ना ती आपली बोलण्याची पद्धत आहे. आपल्या घरातील वर्तवणुकीमुळं कदाचित समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल आणि ती व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल. राग शांत करा आणि शांत मनानं एकदा विचार करा, माझ्यापासून अशी कोणती चूक झालेली आहे जी समोरच्या व्यक्तीला आवडलेली नाही आहे, त्यामुळे ती मला त्रास देते. जर ती चूक तुम्हाला कळाली ना तर ती चूक तुम्ही हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न करा. जर तुमची काही चूक नसेल तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीला जपायचं असेल तर स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून त्या व्यक्तीच्या स्वभावाशी मिळता जुळता स्वभाव बनवा. म्हणजे त्या व्यक्तीच्या विचारांशी तुमचे विचार पटतील ना, तुम्ही असं वागायला सुरुवात करा. आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीच्या वाकड्यात गेल्यास त्याचा काही आपल्याला फायदा असतो का बरं? काहीच नाही. त्यामुळे थोडंसं नाटक करायला सुरुवात करा. आपण स्वतःमध्ये बदल करून त्या व्यक्तीशी थोडं मिळतं जुळतं घ्या. या ट्रिकमुळं आहे ना तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. तुमचा तणावसुद्धा दूर होईल आणि मानसिक समाधानसुद्धा मिळेल. ज्या पद्धतीनं आपण रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण मिळवत असतो, अनेक गोष्टी आपल्यापासून सुटत असतात, पण संवाद आहे ना तो कधीच सुटून देऊ नका. कुटुंबात बऱ्याच वेळा होतं काय, जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी लोकं असतात तिचा आपल्याला त्रास देत असतात ना, तर अशा व्यक्तीशी मनमोकळेपणानं बोलून त्यांच्याशी संवाद साधा. कित्येक वेळा होतं काय की अशा लोकांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना वाईट घडलेल्या असतात, त्यामुळे त्यांचा स्वभाव आहे ना तो चिडचिडा झालेला असतो किंवा त्यांना समजून घेणारं कुणीच नसतं. समोरील व्यक्तीला आहे ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे जास्त त्रास होतो, त्यामुळे त्या कुटुंबामध्ये खूप कलहच निर्माण होतो ना. म्हणजे तुम्हाला त्रास देते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या भावना जाणून घ्याल ना, ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला आवर्जून महत्त्व द्याल, म्हणजे
त्या वेळेला ती व्यक्ती किती जरी कठोर जरी असली ना, तर त्या व्यक्तीला तुमची आपुलकी वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण संवाद ही एक अशी गोष्ट आहे ना, जी मोठमोठ्या समस्यांना दूर करू शकते. जिथे संवाद नसतो ना, तिथे जास्त समस्या निर्माण होऊन नाती तुटूनच जातात ना. म्हणून तुमच्याबद्दल मनातील द्वेष कमी होईल आणि ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागू लागेल. याचा सर्वात मोठा फायदा असा होईल, ती व्यक्ती परत कधीच तुम्हाला त्रास देण्याचा विचार करणार नाही. तुमचा मानसिक त्रास आहे ना, तो तणाव आहे, तो कायमचा दूर होणार आहे. आता बघा, प्रत्येक मनुष्य आहे ना, सर्व गोष्टी करून देखील ती समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देतच असेल, तर ती व्यक्ती निष्ठुर, कठोर आणि मूर्ख आहे असं समजून ती व्यक्ती अशी आहे ना, की तिला भावना हा शब्दच माहीत नाही, किंवा त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारच्या चांगल्या भावना नाहीत. अशा व्यक्तीपासून होणारा त्रास आहे ना, तो बंद करणं खूप कठीण असतं. अशा व्यक्तीला हँडल करण्यासाठी तुम्ही एखाद्या नातेवाईकाचा किंवा दुसऱ्या कोणाचा तरी मदत घेऊन त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही भेटा आणि तुम्हाला होणारा त्रास आहे ना, तो स्पष्टपणे सांगा. त्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीपासून थोडं लांब राहा. थोडे दिवस जर तुम्ही लांब राहिलात ना, तर मनातील राग कमी होतो. लांब राहणं म्हणजे तिरस्कार करणं नव्हे. मनामध्ये चांगले विचार जर आणायचे असतील ना, तर चांगली परिस्थिती, या चांगल्या परिस्थितीची वाट पाहणं गरजेचं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा त्रास इग्नोर करणार इतकं सोपं नसतं, पण इग्नोर तर करावंच लागणार आहे ना. कारण भांडणं वाद करून मानसिक त्रास वाढणार आहे ना, की त्या व्यक्तीवर तुमच्या प्रेमावर परिणाम होणार आहे. अशा व्यक्तीपासून लांब राहा आणि स्वतः एकांतामध्ये स्वतःसाठी जगा. स्वतःचं छंद जोपासा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना, त्या गोष्टी तुम्ही नक्की करा. नेहमी आनंदी राहा, सकारात्मक राहा. या गोष्टीमुळं तुम्हाला तुमच्या व्यक्तीकडून होणारा त्रास जास्त जाणवणार नाही. आणि घरातील व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला आपण जबरदस्ती आपल्याशी चांगलं वागायला लावू शकत नाही. त्यामुळं सहनशीलता, संयम, ध्यान, परमेश्वराचं नामस्मरण, मोठ्या मनाने क्षमा करणं, हा संवाद सकारात्मक विचार आहे ना, या गोष्टीच्या मदतीनं समोरच्या व्यक्तीला तुम्ही हँडल करू शकता. म्हणजे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे की जर मनुष्यानं मनाचं ऐकण्याऐवजी जर भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये चालू ठेवलं, आपल्या मनामध्ये चालू ठेवलं, तर आपलं मनसुद्धा चांगली क्रिया करायला सुरुवात करतं. मनसुद्धा पॉझिटिव्ह बनत जातं. आणि जेव्हा मन पॉझिटिव्ह बनतं ना, तेव्हा मन अगोदर स्थिर होतं. आणि जेव्हा मन स्थिर होतं, तेव्हा मनामध्ये चांगला निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगला निर्णय घेऊ ना, तेव्हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान निर्माण होईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणून आपल्या मनाची एवढी क्षमता आहे ना, की तुमच्या जीवनामध्ये किती जरी कठीण प्रसंग आला तरीही सुद्धा निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. फक्त आपल्या मनाला स्थिर करायला हवं. आणि हे स्थिर होतं कधी बरं? जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या आवडत्या भगवंताची उपासना करतो, आपल्या आवडत्या गोष्टीचं ध्यान करतो, मौनामध्ये राहतो, तेव्हा सर्व काही शक्य होतं. म्हणूनच जीवनामध्ये एकच गोष्ट करा, की जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल, तेव्हा तेव्हा आपण केलेले वाईट कर्म आठवा. आणि जेव्हा आपले वाईट कर्म जेव्हा आठवतील ना, त्या वाईट कर्मांवर विचार करा. त्या वाईट कर्मांवर लक्ष ठेवा. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि जेव्हा ही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ना, तेव्हा भगवंताचं ध्यान निर्माण होत असतं. आणि हे भगवंताचं ध्यान आहे ना, आपल्याला यशाकडे नेत असतं. म्हणून घरातील व्यक्ती जरी त्रास देत असेल, फक्त त्याच्याशी वाद करू नका. कारण तुम्ही वाद करायला गेलात ना, तर तुमचं नातं कधीच सुधारणार नाही.
तुमच्या नात्यामध्ये संशय निर्माण होईल आणि जिथे संशयाचं बीज येतं ना तेव्हा संसाराची राख रांगोळीच होते ना. म्हणून शांत राहा, संयमी राहा आणि जेवढा तुम्ही भगवंताचा नामस्मरण कराल तेव्हा तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. प्रत्येकाला झालेला आहे, संतांना सुद्धा झालेला आहे आणि आज या कलियुगातल्या मनुष्याला सुद्धा होईल. जय जय रघुवीर समर्थ.